राजू शेट्टींकडे 500 एकर शेत जमीन असल्याचा राजेश क्षीरसागर यांचा आरोप, तर क्षीरसागरांनी आरोप सिद्ध करावा. त्यांनी सांगितलेल्या जमिनीचा सातबारा त्यांच्या नावावर करणार शेट्टींचं आवाहन. माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत. मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर, सुनील तटकरे आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये चर्चा. बीडच्या नारायणगडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद समोर. सध्या नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्तांमधील सदस्यांवरील आरोपांमुळे गड चर्चेत. न्यायदेवतेनं सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला. आपला तो निर्णय योग्यच होता. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आमदार धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान. प्रकाश आंबेडकर सूर्यवंशीच्या कुटुंबियांची मांडणार बाजू. महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज रास्ता रोको. महादेव मुंडेंचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख सहभागी होणार. कनेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थही आक्रमक. बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा जामीन अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला. कासलेनं जातीय तेढ निर्माण करून तसंच धनंजय मुंडेंबाबतही आक्षेपार्ह विधान केलं होतं. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागाची खरेदी नियमानुसारच खोटी याचिका दाखल केल्याप्रकरणी याचिकाकर्त्याला 1 लाखाचा दंड. उच्च न्यायालयाचा निर्णय. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी धाराशिवच्या खुंडेवाडी येथील शेतकऱ्यांचा विरोध. अधिकाऱ्यांवर जमिनीची मोजणी न करताच परत फिरण्याची नामुष्की. महंत शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली. यावरून वाद असल्याची चर्चा. याच अनुषंगानं पंचक्रोशी येथील ग्रामस्थांची सकाळी 11 वाजता व्यापक बैठक. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.